हाय गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो माझं नाव आहे श्रद्धा आणि आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला सिंपल सोप्या पद्धतीने सांगणार आहे की मेकअप कसा करायचा. जर तुम्हाला काहीच मेकअप करता येत नाही ना, काहीच नाही, थोडासा पण नाही येत ना, तर ही व्हिडिओ बघून तुम्ही स्वतः मेकअप करू शकता. इतक्या मी सिंपल साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे. तर जास्त बडबड करत नाही, आपण लगेच स्टार्ट करूया. मेकअप करण्याच्या अगोदर ना तुमचा बेस म्हणजे तुमचा फेस ना चांगला असावा, त्याचा स्किन केअर रुटीन हा चांगला असावा. जर खूप इम्पॉर्टंट गोष्ट असेल ती असते मॉइश्चरायझर. तर तुम्हाला मॉइश्चरायझर यूज करायचं आहे. तुम्ही कुठला पण मॉइश्चरायझर यूज करू शकता. मॉइश्चरायझर ह्याच्यासाठी की तुमची जर स्किन ड्राय असेल, लगेच तुम्ही त्याच्या बीबी क्रीम, सीसी क्रीम नाहीतर फाउंडेशन वापरा ना, तर तुमचा जो फेस आहे ना तो खूप वेगळा दिसेल, विचित्र दिसेल, तो चांगला नाही दिसणार. तर त्याच्यासाठी तुम्हाला फर्स्ट मॉइश्चरायझर यूज करायचा. तुम्ही कुठला पण यूज करू शकता, त्याच्याने तुमची जी स्किन आहे ती सॉफ्ट होते, पण तुमच्या स्किनवर ड्रायनेस असते ना ती निघून जाते. सो तुम्हाला फर्स्ट मॉइश्चरायझर यूज करायचा आहे. मॉइश्चरायझर लावल्यानंतर तुम्हाला थोडा काही सेकंडसाठी थांबायचं. फेस मॉइश्चराइज केल्यानंतर तुम्ही बीबी क्रीम, सीसी क्रीम नाहीतर फाउंडेशन यूज करू शकता. जे पण तुम्हाला आवडते ते तुम्ही यूज करू शकता. पण मी यूज करणार आहे हा मामा अर्थचा हायड्रा ग्लो सीसी सिरम. ही सीसी क्रीम आहे, सिरम फॉर्मॅट मध्ये आहे. तर तुम्हाला हा मस्त ग्लो देईल, फेसला छानसा असा ग्लो देईल. आणि ह्याच्यामध्ये विटॅमिन ई आणि हायलुरॉनिक ऍसिड आहे, जे तुमच्या स्किनवर बेनिफिशियल असतात. आणि ह्याच्यामध्ये SPF 30 आहे. तर हा तुमच्या स्किनला ना सन डॅमेज म्हणजे सूर्यप्रकाशापासून जी पण स्किन आपली डॅमेज होते ना त्याच्यापासून पण हे तुम्हाला प्रोटेक्ट करेल. आणि ह्यामध्ये जो माझा शेड आहे तो आहे 01 व्हॅनिला. ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 शेड्स मिळतात. सो थोडासा जास्त तुम्हाला प्रोडक्ट यूज नाही करायचं. तुम्ही कुठला पण बीबी, सीसी क्रीम, फाउंडेशन घ्याल, तुम्हाला जास्त नाही यूज करायचं आहे, थोडासा तुम्हाला घ्यायचं आहे. जेवढा प्रोडक्ट कमी असेल ना तेवढा तुम्हाला तो चांगला लुक देईल. पण तुम्हाला ओव्हर असं कुठलाच फाउंडेशन, बीबी क्रीम जास्त असं नाही यूज करायचं, नाही वापरायचे. तुम्हाला थोडासाच वापरायचं. आणि नेहमी लक्षात ठेवा, जी पण बेबी क्रीम, फाउंडेशन जे पण तुम्ही फेसवर यूज करता ना त्याला तुम्हाला तुमच्या मानेवर पण वापरायचं आहे. नाहीतर तुमचा फेस थोडा गोरा दिसेल आणि मान काळी दिसेल तर ते पण चांगलं नाही दिसत. म्हणून तुम्हाला मानेवर पण ते अप्लाय करायचं आहे, लावायचं आहे. ते तुम्ही ब्युटी ब्लेंडर म्हणजे जो स्पंज असतो त्याने पण तुम्ही ह्याला ब्लेंड करू शकता. नाहीतर तुम्ही बोटाने पण ह्याला खूप इझिली ब्लेंड करू शकता. मी नेहमी बोटांचा वापर करते. ह्याच्याने खूप इझिली जे पण आपण प्रोडक्ट यूज करतो ते ब्लेंड होतात, नीट लागतात फेसवर. तर मी ह्याला बोटानेच अप्लाय कर. आणि तुम्हाला असं घासायचं नाही आहे, तुम्हाला जस्ट टॅप करायचं, असं हे करून त्याला अप्लाय करायचं फेसवर. हा जो सीसी सिरम आहे ना ह्याच्याने तुम्हाला फेसवर ग्लो पण येईल आणि तुमच्या फेसवर जर थोडे डाग वगैरे असेल ते पण लाईटन होते, ते पण नाही दिसणार. आणि फेस चांगला असा ग्लोवी लुक देईल, छान दिसेल. आणि हा खूप इझिली ब्लेंड होतो, तुम्ही बघू शकता. जास्त मला मेहनत करावी नाही लागत, ते खूप इझिली ब्लेंड होतोय. हे पण हाताने ना ते तुम्हाला असं कानाला पण हे करायचं आहे, नाहीतर ते वेगवेगळा आपला कलर दिसतो फेसचा, चेहऱ्याचा वेगळा कलर आणि कानाचा, मानेचा कलर वेगळा. म्हणून तुम्हाला सगळीकडे हा प्रोडक्ट यूज करायचा आणि असं टॅप करून तुम्हाला सगळीकडे अप्लाय करायचा. आता ब्लेंड करायचं आहे. बघितलं, दोन्ही कलर मानेचा आणि चेहऱ्याचा कलर सेम दिसतोय. त्याच्याने म्हणजे इतका फरक नाही दिसत आहे की तुम्ही मेकअप केलाय, खूप काही लावलं. याचा लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तुम्ही माझा कुपन कोड यूज करू शकता. तुम्हाला 20% ऑफ मिळेल मामाअर्थच्या वेबसाईटवर. जे पण आपण सीसी क्रीम, फाउंडेशन यूज केलंय त्याला लॉक करण्यासाठी, म्हणजे तो निघून नाही गेला पाहिजे आपल्या चेहऱ्यावरून, त्याच्यासाठी तुम्हाला कॉम्पॅक्ट पावडर यूज करायची. पावडर असते ती कॉम्पॅक्ट पावडर, ती यूज करायची. अशा प्रकारे असते. तर ह्याला तुम्हाला यूज करायचे, ज्याने तुम्ही जो पण फाउंडेशन, बेबी क्रीम यूज केलाय ना तो लॉक होऊन जाईल, तो तुमच्या चेहऱ्यावर राहील, तो निघून नाही जाणार. नाहीतर तुम्हाला खूप बाहेर गेल्यानंतर खूप घाम येतो, त्याच्याने ते मग मेल्ट होते आणि ते निघून जाते चेहऱ्यावरून. सो तुम्हाला असं कॉम्पॅक्ट पावडर यूज करायचं आहे. तर तुम्हाला ही चूक नाही करायची. तुम्हाला तुमचा जो स्किन टोन आहे त्यानुसारच तुम्हाला फाउंडेशन किंवा कॉम्पॅक्ट पावडरचा शेड, हे शेड असतात. सो हे शेड जे आहेत ना ते तुम्हाला नीट बघून घ्यायचे आहेत आणि खूप थोडंसं घ्यायचं, जास्त नाही. असं टॅप करायचं थोडंसं, ज्याने ते जे पण एक्स्ट्रा पावडर असेल ते निघून जाईल. आणि जास्त तुम्हाला नाही लावायची, थोडीशीच लावायची.
आणि मानेवर सुद्धा लावायची आहे. नंतरची नेक्स्ट स्टेप आहे आयब्रोज. आयब्रोज ना तुमचा पूर्ण फेसच चेंज करून टाकतो. आता तुम्ही माझा फेस बघू शकता, मी आयब्रोज फिल नाही केले तर माझा फेस कसा दिसतोय. सो तुम्हाला आयब्रो पेन्सिल घ्यायची आणि ती खूप हलक्या हाताने तुम्हाला यूज करायची. जास्त असं आपण घासायचं नाही, हा भाग तुम्हाला सोडायचा आहे. या साईडला तुम्हाला हलक्या हाताने आयब्रो पेन्सिलला यूज करायचं आहे, वापरायचं आहे असं. अशा प्रकारचा ब्रश होता आणि त्याच्यानंतर तुम्हाला तो ब्लेंड करायचा आहे. जो पण तुम्ही प्रोडक्ट यूज केला आयब्रोवर तो ब्लेंड करायचा आहे. आणि जे फ्रंटला आपण नाही वापरलं तिथे ज्या या आयब्रो ब्रशवर राहिलेला प्रोडक्ट असतो ना, तो तुम्हाला जस्ट असं वरच्या साईडने यूज करायचं आहे, वापरायचं आहे. फील केलं तुम्ही बघू शकता खूप फरक पडतो. म्हणून मी नेहमी बाहेर जाताना माझे आयब्रोज फील करते, त्याच्याने एक वेगळाच लुक येतो चेहऱ्यावर. 5 मिनिटात तुम्ही हा लुक करू शकता, पूर्ण रेडी होऊ शकता. आता मला टाइम लागतोय कारण की मी बोलते, मी तुम्हाला समजावते म्हणून ती व्हिडिओ खूप लॉंग आहे. पण हा लुक जो आहे ना 5 मिनिटात होतोय, खूप सिंपल आहे. आता तुम्हाला थोडासा हलकासा आय लुक करायचा आहे, आय मेकअप करायचा आहे. जास्त काही तुम्हाला यूज नाही करायचं आहे. तुम्ही जी पण न्यूड लिपस्टिक असेल तुमच्याकडे, एकदम लाईट कलरवाली लिपस्टिक असेल ना, जशी ही आहे, खूप लाईट आहे, तर ही लिपस्टिक तुम्हाला थोडीशी घ्यायची आहे बोटावर आणि तिला तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे. तुम्ही बघू शकता डिफरंट दिसतोय कारण की थोडासा प्रोडक्ट यूज केला ना, इथे आय मेकअप थोडासा केला ना, आपले डोळे असतात ते थोडे मोठे वाटतात, ते ओपन अप वाटतात आणि खूप छान दिसतात. म्हणून तुम्हाला असा तुम्ही जी पण लिपस्टिक यूज करता लाईट कलरमध्ये, नाही तर तुम्ही इथे लाल कलर लावून टाकाल. लाल कलरने खूप लाईट, जसं हा लाईट कलर आहे तसा. तर जर तुम्हाला काजळ लावायला आवडत असेल तर तुम्ही काजळ लावू शकता. लायनर लावत असाल तर तुम्ही लायनर लावू शकता. पण मी डेलीसाठी लायनर काजळ वगैरे नाही लावत. मी मस्कारा मला आवडतो लावायला, तर आता पण मी तेच करेन. पापण्या असतात ना, त्या खूप छान दिसतात. खूप छान दिसतात. मला मस्कारा लावायला खूप आवडते. सो मस्कारा पण झाला आणि आता आपल्याला लावायचं आहे हलकासा ब्लश. ब्लश म्हणजे गाल आपले पिंक पिंक गुलाबी गुलाबी दिसले पाहिजेत. तुम्ही ब्लश घेऊ शकता, नाही तर तुम्ही तुमची लिपस्टिक असेल लाईट पिंक कलरची ती तुम्ही अप्लाय करू शकता. सो माझ्याकडे हा ब्लश आहे, तो मी यूज करते. थोडासाच घ्यायचा आहे आणि तुम्हाला वापरायचं आहे आणि नंतर त्याला पसरवायचं आहे. थोडंसं मी नाकावर पण लावते. बघू शकता छान दिसते ब्लश लावल्यावर. सो ह्याच्यानंतर तुम्हाला लावायची लिपस्टिक. आता लिपस्टिकसाठी पण ना मी तुम्हाला सांगेन की जर तुम्ही डेलीसाठी पार्टी वगैरे जाता तर ठीक आहे, पण डेलीसाठी रोजसाठी गृहिणी असाल, नाहीतर ऑफिससाठी कॉलेजसाठी तुम्ही लाल भडक अशी लिपस्टिक कलर नका यूज करू. ते चांगले पण नाही दिसत आणि पर्सनली मला पण लाल भडक नाही आवडत. मला न्यूड म्हणजे असा शेड असतो, तो दिसताना तुम्हाला डार्क भडक वाटेल पण तो खूप लाईट असतो. असा खूप लाईट असतो आणि खूप छान दिसतो. त्याला मी आता बोटाने पसरवेन. सो हा बघू शकता तुम्ही लुक खूप छान. याच्यासोबत तुम्ही इयरिंग्स पण घालू शकता. मला असे छोटेवाले इयरिंग्स आवडतात म्हणून मी असेच घालते. आणि पण जर तुम्ही इंडियन लुक करता तर एक गोष्ट तर राहून गेली, त्याच्याशिवाय तुमचं पूर्ण लुकच बेकार आहे. बेकार नाही म्हणा म्हणजे वाया जाईल. तो आहे टिकली. टिकली लावायची राहून गेली. सो मी टिकलीसाठी यूज करेन लायनर. माझा पूर्ण मेकअप झालाय. तुम्ही बघितलं किती सोपी पद्धत आहे, जास्त काहीच तामझाम नाही याच्यामध्ये आणि पटकन असा मेकअप तुम्ही करू शकता ऑफिस कॉलेजसाठी. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि तुमच्यासाठी थोडी तरी हेल्पफुल राहिली असेल ही माझी मराठी मेकअप व्हिडिओ. जर तुम्हाला अजून असे मराठीत व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉमेंट करून नक्की सांगा, मी तुमच्यासाठी अजून व्हिडिओ बनवेन. सो ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा. सो व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.